थोडंसं मागे ना थोडं. ए नितीन काय करतोय तू? आपण दृश्य पाहतोय नाशिकमधली या ठिकाणी पालिकेमध्ये मंत्री गिरीश महाजन दाखल झालेले आहेत. दुसरीकडे पालिकेमध्येच मनसेचं खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिक पालिकेत दाखल झालेले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते खडसावून सांगतायत, आपण दृश्यांमधून पाहतोय. मात्र दुसरीकडे खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून मनसे आक्रमक झालेले आहे. मनसेनं पालिकेमध्ये बसून आंदोलन केलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी मनसेकडून करण्यात आली आहे. काय तुमचा मोबाईल रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरते काय सांगताय? नाशिकच तर आपण पाहतोय काही स्थानिक नागरिक आहेत जे मंत्री गिरीश महाजन पाहतोय मनसेनं पालिकेमध्ये आंदोलन केलं आणि त्यावेळेसच पालिकेमध्ये गिरीश महाजन देखील उपस्थित होते. मनसेकडून आता मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला जातोय. सध्या नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याची कामं देखील सुरू आहेत, त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे नाशिक शहरातील 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. याला जबाबदार कोण याचा संतप्त सवाल मनसेनं थेट मंत्री गिरीश महाजन यांना विचारलेला आहे. पालिकेच्या मुख्यद्वारावरच मनसेनं गिरीश महाजन यांना अडवून या संपूर्ण स्थितीबद्दल त्यांना जाब विचारलाय. तर आज दुपारी आपण पाहिलं की मनसेनी पालिकेमध्ये आंदोलन केलं होतं. नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळतात. त्यावरच मनसे आंदोलन. आता अग्रवाल साहेब आज इतकी परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब आज सुट्टीवर त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला स्वतः भेटायचं. उद्या का आलेली मला सांगा म्हणून अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू. 5 वाजता पावसाचा अलर्ट आहे. 500 मिलीमीटर पाऊस पडणार, काळजी घ्या. बाईट करून घे.